रुपालीबाई साहेबांना अद्वैत साहेबांचा सूड घ्यायचा आहे। आजी 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 शांत आजी शांत मी पाणी देते। आई आजी पाणी आजी हळू हळू। इतर मी तुला म्हणालो होतो की सगळं नको सांगायला, मग त्रास होईल याची। शांत हो आई। मित्रा, हे सगळं काय? आई पुराणातल्या एखाद्या कथेसारखं सगळं वाटतंय। माझा विश्वासच बसत नाहीये ग। हे असं कसं शक्य आहे? मला काही कळत नाही, मला विश्वास होत नाहीये ग। अरे हे सगळं आपल्या घरात। नेत्रा, तुला देवीचं वरदान आहे, इथपर्यंत सगळं ठीक होतं ग। राक्षस काय चाललंय? हेच सत्य आहे। विरोचकाला अद्वैतला मारायचंय। त्याला शिक्षा द्यायची। मला माहिती आहे, सत्य कळल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही, पण तुम्हाला सत्य कळणं गरजेचं होतं, म्हणून नेत्राने हे सगळं सांगितलं। रुपालीमध्ये आपण जो बदल होताना बघतोय, तो तिच्यातला विरोचक जागृत होतोय ह्याचा संकेत आहे। मला जसं नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही, तसं आता रुपालीच्या मनातलंही ऐकू येत नाही, आणि नेत्राला सुद्धा रुपालीबद्दलचे संकेत येत नाहीत। आणि म्हणूनच जेव्हा अद्वैतला नागाने दंश केला, तेव्हा त्याचा संकेत नेत्राला आला नाही। कारण तो नाग हा विरोचकाचा सेवक आहे। आणि आता तो नाग आपल्याच घरात असणार आहे। कारण तो विरोचकाचा नाग आहे।
म्हणजे सासू माझ्या फाल्गुनी, आई आणि विरोचक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण नेत्रा आता बोलली ना की सासूमा आणि विरोचक एकच आहेत, तो वेगळा गोष्टी कसा? फाल्गुनी, तो राक्षस आईला कंट्रोल करतोय. तो आईच्या शरीरात शिरून आईचा ताबा घेतो. साहेब, एकूण एकच गोष्ट झाली ना. बाईसाहेब आणि विरोचक या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. आपण त्यांना वेगळं नाही करू शकत. ते फक्त विरोचकाच्या हातात आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना त्या नागापासून आणि रुपाली बाईसाहेबांपासून सावध राहायला हवं. मागे सावकाश. आजी तुम्ही आजी आजी शांत व्हा. घाबरू नका. तुम्हाला फक्त सावध राहावं लागेल. हा, रुपालीबाई साहेबांना अजिबात कळता कामा नये की तुम्हाला हे सगळं माहिती आहे. आणि आजी खरंच घाबरायची गरज नाहीये. देवी आई आहे आपल्या बरोबर. शेखर, अरे किती भोगावं लागलं तुला. काही बोलला नाहीस कधी. तुला किती त्रास होत असेल ना, याची मी कल्पनाच करू शकत नाही. ठीक आहे काय? काय ठीक आहे? एवढं सगळं होऊन सुद्धा तू रुपाली बरोबर एकाच बेडरूम मध्ये राहतोयस. तू असं कर, आजपासून तन्मयच्या खोलीत राहायला जा. नाही, नको. ते शेखर, असं काय करतोयस? आई, आपल्या आयुष्यात काही गोष्टी भोग म्हणून येतात. हे माझे भोग आहेत, भोगावे लागते. मी असं समजतो की हीच माझ्या पापांची शिक्षा आहे. मी रुपालीसारख्या या असल्या बाईच्या प्रेमात पडलो, मोहात अडकलो. तिच्या प्रेमासाठी, तिच्या सहवासासाठी मी ममताला दूर केलं. आपल्याच मुलाच्या आईला तिच्या हक्कांपासून वंचित ठेवलं, तिला फसवलं, तिच्यावर संशय घेतला. या सगळ्यात तिचा जीव गेला ग. हीच माझ्या पापांची शिक्षा आहे. एक खरं सांगू, ज्या रुपालीवरती मी मनापासून प्रेम केलं, त्या झोपेत तिचा चुकून जरी स्पर्श झाला ना, अंगावरती काटा येतो, किळस वाटते स्वतःची, राग येतो, भीती वाटते. जर का हीच माझ्या पापाची शिक्षा असेल, हेच प्रायश्चित्त असेल, तर मी भोगायला तयार आहे. मी त्याच रूम मध्ये राहीन रुपाली बरोबर. इट इज होतेस. पण आई, आता मी घाबरणार नाही. नाही घाबरणार. कणखरपणे उभा राहणार. या सगळ्यात नेत्राची साथ देणार.
आणि माझ्या अद्वैतला काही होऊ देणार नाही. जर विरोचक मातला तर शून्य आहे शक्यता, पण एक मार्ग आहे त्या दैत्यास देण्यामुक्तता. एक पेटी काळ बनूनी राहते अधांतरी. शोध घ्यावा आपण कसा ती, ना भूवरी ना अंबरी. माझा अंत लिहून ठेवलाय त्रिनयनेने 5व्या पेटीत, पण नाही, नेत्रा आणि इंद्राणीला ते कधीच कळणार नाही. विरोचकाचा अंत नाही होणार अंत, कारण 5वी पेटी मीच शोधणार आहे. पण कशी शोधायची आहे 5वी पेटी? श्लोकात या सगळ्या गोष्टींचा नीट अर्थ सुद्धा लागत नाहीये. 6वं इंद्रिय जाग झालंय तरी का कळत नाहीये मला पेटी कुठे येते. कदाचित विरोचकाची सगळी शक्ती मला मिळेल ना, तेव्हाच हे सगळं शक्य होईल. नेत्राच्या या सगळ्या सैन्यापासून सावध असायला हवंय. जोपर्यंत विरोचकाची सगळी शक्ती मला मिळत नाही ना, तोपर्यंत यांना या श्लोकाबद्दल काहीच कळता कामा नये. नेत्रा, काय झालंय? काय नाही. नेत्रा, तुझ्या चेहऱ्यावरून क्लिअर कळतंय की तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे. काय झालं? साहेब, आपण घरात सगळ्यांना रुपाली बाईसाहेबांबद्दल कळलंय हे बाईसाहेबांना कळायला नको. डोंट वरी नेत्रा, मी नाही सांगणार तिला. नेत्रा, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आई आणि विरोचक या 2 गोष्टींना वेगळं नाही करता येणार. पण नेत्रा, या सगळ्यात प्लीज तू एक गोष्ट लक्षात ठेव. हे सगळं घरातल्यांना नव्याने कळतंय, त्यामुळे आपल्या समोर एक मोठा टास्क आहे. काय? घरातल्या बाकी सगळ्यांचं बिहेवियर आई बरोबर आधीसारखंच नॉर्मल ठेवणं. साहेब, पण नेत्रा, काय आपण हे सगळं ऍक्सेप्ट केलं असलं तरी फॅक्ट ही आहे की घरातल्यांसाठी हे सगळं नवीन आणि तितकंच विचित्र आहे. आई आणि विरोचकामधली बॉर्डर लाईन घरातल्यांना माहिती नाहीये नेत्रा, त्यामुळे ही बॉर्डर लाईन घरातल्यांना माहिती करून देणं हे तुझं काम आहे. ठीक आहे, मी समजावेन सगळ्यांना. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, काय झालं का? मी किचन मध्ये नाग पाहिला.
वाटली, पण मी कसं बसं कंट्रोल केलं. पण मी जर घाबरून ओरडले असते तर सगळे पॅनिक होतील ना, म्हणून. हो ना काकू, बरोबर केलं तुम्ही. चला बघूयात आपण. चला बघूया. काय कर, ती शहापूरची लँड आपण ॲक्वायर केली, तसं काय पुढे झालं? ते सगळे डिटेल्स मला हवेत आज. बाबा थांबा. बाबा थांबा. काय काय झालं? काय बाबा किचन मध्ये नाग. कोणी बघितलं? तुम्ही सगळे थांबा, इथेच मी बघतो. नाही साहेब तुम्ही नका जाऊ, मी बघते. मला काही धोका नाहीये ना ग. बसून तरीही तुम्ही नका जाऊ, मी बघते. तुम्ही सगळे इथेच थांबा. इथेच थांबा, मी बघते ना. तुम्ही थांबा. नेत्रा सांभाळू. तिथे त्या ओट्याच्या त्या बाजूला सांभाळून. नेत्रा जरा जपू ना. दिसतोय का? मी खरंच पाहिला होता तिथे तो. काकू बघते नेत्रा. काकू, पण आत्ता नाहीये इथे नाग. नेत्रा, मी खरंच सांगते, मी पाहिला होता. हो बरोबर आहे, पण आत्ता नाहीये. तुम्ही या इथे बसा. बसा इथे, बसा तुम्ही. बसा, शांत व्हा. नेत्रा, मला खरंच कळत नाही काय चालू आहे. हा नाग अचानक कुठेही दिसतो. तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा. आणि काकू, आता ऐका माझं. तुम्ही खोलीत जाऊन शांतपणे आराम करा. हां, स्वयंपाकाचं सगळं मी बघते. आणि आज केलं ना तसंच करा. पुन्हा जर का तो नाग तुम्हाला दिसला तर अजिबात आरडाओरडा नका करू. आहात तशा मागे फिरा. नका काळजी करू. तू पण सांभाळू ना. हो, तुम्ही जा आराम करा. साहेब, आपण अस्तिकाला बोलवायला हवं. मित्र, पण तिला बोलवून काही उपयोग होणार आहे का? तिला सापडणार आहे का तो ना? पण आपण तिला तिच्या पद्धतीने करू देऊया ना. मला खरंच असं वाटतं तिला बोलवायला हवं. मला ह्याच विषयी बोलायचं आहे. आपण इंद्राणी पण असायला हवी. काय का खरं? हो, त्या खोलीत आहेत. मग तिकडे जाऊन बोलूया. चला. अस्तिका, अस्तिका, तुला केव्हाही फोन येऊ शकतो. मी या घरात यावं ही नेत्राचीच इच्छा आहे. नेत्रा तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते. तिला संकेत येणार नाही हे मी तुला म्हटलंच. त्यामुळे सगळं आपल्या मनासारखं घडतंय. हीच वेळ आहे. या घरातल्या एकाचा बळी जायलाच हवा आता. एक जण अनंतात विलीन व्हायला हवा. पण कोण? तुमच्या दोघींचा मुद्दा मला कळतोय, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तो नाग विषारी आहे. त्यात तो विरोचकाचा नाग आहे. या अशा परिस्थितीमध्ये एका बाहेरच्या व्यक्तीला आपण या सगळ्यात इन्व्हॉल्व करायचं कितपत योग्य आहे? म्हणजे मला पटत नाहीये ते. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतं. आपण या सगळ्यात बाहेरच्या व्यक्तीला नाही इन्व्हॉल्व करू शकत. म्हणजे आपण आपल्यासाठी त्या मुलीचा जीव नाही धोक्यात घालू शकत. अशी काय, मला मान्य आहे ती सर्पमित्र आहे, तिने आतापर्यंत हजारो नाग पकडले असतील. पण आपल्या घरात जो नाग आहे तो सामान्य नाग नाहीये. तो त्या विरोचकाचा, त्या राक्षसाचा नाग.
बरोबर आहे तुमचं, तो विरोचकाचा नाग आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या नागामुळे अस्तिका आपल्या घराशी जोडली गेली आहे. तर कदाचित हे सगळं देवी आईनेच योजलं असेल. असू शकतं. तो नाग सामान्य नाहीये तरी सुद्धा अस्तिकाला दिसलाय. त्या नागाच्या फण्यावरचं चिन्हही तिने बघितलंय. कदाचित अस्तिकाचं ह्या घरात येणं हे विधिलिखित असेल. असू शकतं. कदाचित देवी आईने अस्तिकाला आपल्या मदतीसाठी पाठवलं असेल. जेव्हापासून रुपाली बाईसाहेबांना म्हणजे विरोचकाला पंचपेटिकेतली 4थी पेटी सापडली आहे तेव्हापासून आमची दिव्य शक्ती विरोचकावर कामच करत नाही. इंद्राणी आत्यांना त्यांच्या मनातलं काही ऐकू येत नाहीये. मला त्यांच्याबद्दल काही संकेत येत नाहीयेत. किंवा यापुढे सुद्धा मला संकेत येणारे नाही येणारे काहीच माहित नाहीये. हे कलियुगातलं युद्ध आहे बाबा. कलियुगातलं युद्ध त्रेतायुगातल्या युद्धासारखं नसणार आहे. त्रेतायुगात त्रिनयना देवी आई आणि विरोचकाचं समोरासमोर युद्ध झालं होतं. पण आता कलियुगात विरोचकाने मानव रूपात जन्म घेतलाय. देवी आईचा अंश आमच्या दोघींमध्ये आहे. त्यामुळे हे युद्ध, हे कलियुगातलं युद्ध खूप वेगळं असणार आहे. मित्रा, तू जे काही म्हणतेस, तू काही जे समजवण्याचा प्रयत्न करतेस ते माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजण्या पलीकडचं आहे. मग मला एक कळलं की हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. बाबा, म्हणूनच मला असं वाटतं की कदाचित अस्तिकाला देवी आईनेच पाठवलंय आपल्या मदतीसाठी. किंवा असंही असू शकतं की अस्तिकाचा आपल्याशी त्रेतायुगातला काहीतरी संबंध आहे. आणि हे तू कशाच्या कुठल्या आधारावर म्हणतेस? बाबा, तुम्हीच बघा ना. आपल्याला असं वाटलं होतं का की अद्वैत साहेबांचा त्रेतायुगाशी काही संबंध असेल? कधीच वाटलं नव्हतं. किंवा रुपालीबाई साहेब विरोचक आहेत, हे म्हणजे त्यांच्यावर विरोचकाचा प्रभाव आहे हे आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि तो नागाचा तर थेट संबंध आहे त्रेतायुगाशी. तो विरोचकाचा सेवक आहे. या युद्धात कोण कधी कसं सामील होईल काहीच सांगता येत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अस्तिकाचा आपल्याशी त्रेतायुगातला खरंच काहीतरी संबंध आहे. नेत्रा, संबंध आहेत त्रेतायुगातले, घनिष्ठ संबंध आहेत, प्रतिशोधाचे, सुडाचे. तू खूप चाणाक्ष आहेस नेत्रा. नाण्याची एक बाजू तुला कळली, परंतु दुसरी बाजू समजेपर्यंत सुषेणचा अंत झालेला असेल. मी उद्या कोकणात चालले.
पण काही दिवसांनी येईन मी परत. पण मी पावडर आणली आहे, ती तुम्हाला देऊन जाईल. ती फक्त घराच्या अवतीभवती मारून ठेवा. पण फक्त त्या पावडरमुळे घरात नाग येणार नाही का? अरे तुम्ही अजून इथेच? मला वाटलं गेला असाल नाग पकडायला. आणि हाताने पकडणार ना नाग? फक्त गळ्यात घालून एक सेल्फी नक्की काढा. अस्तिका, जे काही झालं त्यासाठी मी माफी मागते. ऍक्च्युली एक्साइटमेंट मध्ये बोलली फाल्गुनी. अस्तिका, सॉरी. सॉरी अस्तिका. ही पावडर 500 या पावडरचे आणि 600 माझे व्हिजिटिंग फीस. ओके, मी देतो तुमची फी. काय झालं? तो इथेच आहे. नाग. नागाचं अस्तित्व मला इथे सेन्स होतंय. तुम्ही पकडायला जाऊन नागाला? सॉरी ना अस्तिका, प्लीज. कोणी आणि कुठे बघितला होता नाग? मला दिसला होता किचनमध्ये, पण आता तिथे नाही येतो. यांना सांगायचं ना, पाळणार होत्या ना नाग. टाइमपास करायचा होता ना नागाबरोबर. सॉरी, बट कॅन यू प्लीज चेक? टेरेसवर जाऊन चेक करते. बघते. मी येते तुमच्याबरोबर. बघते मी. सॉरी. सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? अपेक्षेपेक्षा उत्तम. जा मग, वेळ वाया घालवू नकोस. ताई, ताई बास आता. तू खूप चिडली आहे माझ्या बरोबर. फाल्गुनी, आता हा विषय नको. नको. आता फक्त हा नाग सापडला गेला पाहिजे एवढीच प्रार्थना करूया. आत्या, अस्तिका वर गेली आहे. नाग शोधता शोधता ती रुपालीबाई साहेबांच्या खोलीत तर नाही ना जाणार? मी एक काम करते, मी तिच्या बरोबरच थांबते. नाही नाही, नको नको. उगाच तिला डिस्टर्ब करू नकोस. तिला तिच्या पद्धतीने काम करू दे. तुम्ही दोघी बेडरूम मध्ये बसता. उगाच फाल्गुनीला बघून ती चिडायची. बरोबर. फाल्गुनी, चल आपण जाऊ. तू परत का रडते? शांत राहा. हा कार्यकर बोला. नाही, बाबा पोहोचलेत. मला थोडा वेळ लागेल. मी ट्राय करतो. साहेब ऐका ना, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना, तुम्ही जा. आम्ही आहोत ना इथे. मित्रा, पण तो नाग घरात आहे. तो नाग आहे आणि तो इथेच असणार आहे. आपल्याला असंच लढावं लागणार आहे साहेब. आणि आता अस्तिका आहे ना आमच्या सोबतीला इथे.
साहेब, त्या नागापासून तुम्हाला धोका नाही हे आता सिद्ध झालंय. तुम्हाला धोका आहे तो विरोचकापासनं. आणि विरोचक तिथेच आहे जिथे रुपालीबाई साहेब आहेत. साहेब, मला खरंच असं वाटतं की घरात थांबण्यापेक्षा तुम्ही ऑफिसला गेलेलं कधीही चांगलं आहे. अगदीच काही वाटलं तर मी स्वतः तुम्हाला फोन करेन, पण तुम्ही आता खरंच जा ऑफिसला. बरं ठीक आहे, ही अस्तिकाची फी देऊन टाक. येतो मी. आत्या, खूप वेळ झाला अस्तिका वर आहे. मला तर खरंच भीती वाटते. आजी नाग गेलाय. अजय, अजय, तुम्हाला काही झालं नाही ना? हे. बघू. तुम्ही ठीक आहात ना? काळजी नका करू. काय नाही. पाणी दे, पाणी. जी, पाणी घ्या. हे घ्या, पाणी घ्या. सावकाश. अस्तिका, अस्तिका, लवकर खाली ये. आजी शांत व्हा, शांत व्हा. गेलाय की नाही ना? गेलाय. अस्तिका, काय झालं? तुम्ही का ओरडलात? काय झालं? नेत्रा, शांत व्हा आजी. आजी शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. गेलाय. शांत व्हा. गेलाय ना, गेलाय. हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? नाग आला होता. आजीने दंश करणार होता. आई, बरे आहात ना तुम्ही? म्हणजे काही झालं नाहीये ना? काही होत नाहीये ना तुम्हाला? कुठे गेला? खिडकीतून बाहेर गेला.
सर्पमित्र, ती बावळट मुलगी, ती नागाला पकडणार, तिला बोलवलंस? माणसाचा पराभव व्हायला लागला ना की माणसालाही असले फालतू उपाय सुचतात. काय काय चाललंय काय तुझं? त्या नागाला मारण्यासाठी फ्लॉवर पॉट काय घेतेस? त्या सर्पमित्राला काय बोलवतेस? त्या अस्तिकाचा काहीही संबंध नाहीये या सगळ्याशी. कशाला गोवतेस तिला या सगळ्यात? तिला काही झालं, तिचा जीव गेला तर पाप लागेल तुम्हाला. त्रिनयनेच्या लेकी तुम्ही पाप पुण्याच्या गोष्टी करता. ती जर मेली या सगळ्यामध्ये तर ते पाप कोणाच्या डोक्यावर येणार? मला तर वाटतंय युद्धातला पहिला बळी अस्तिकाचाच असणार आहे आणि तो तुमच्यामुळे जाणार आहे. सगळीकडे टाकली आहे आता पावडर, आता काही प्रॉब्लेम नाही होणार. काय सापडला नाग? नाही, तो फारच चपळ आणि हुशार आहे. पण ठीक आहे, व्यवस्था केली आहे. तो घरात आता नाही येणार. हे काय कसली पावडर आहे? ती ऑर्गॅनिक पावडर आहे. नागाला त्याचा काही त्रास होणार नाही, पण तो घरातही येणार नाही. नेत्रा, हात धुवून घे. धुतले आत्या हात. मला सांगा, आजी कशा आहेत? ठीक आहेत ना त्या आता? हो ठीक आहेत आता, पण घाबरलेत खूप. पण फाल्गुनी आणि केतकी थांबलेत त्यांच्याजवळ. त्यांना सांगा घाबरू नका, काही होणार नाही. तो नाग दिसला पुन्हा तर मी फोन करेन, तेव्हा येशील. मी सांगितलं ना तुम्हाला, मी कोकणात चालले, सो मी नाही आहे इथे काही दिवस. माझी फीस? हो, मी घेऊन येते. हे घे. थँक्यू. टेक केअर. त्या अस्तिकाला या घरात आणण्याचा विचारही करू नका. महागात पडेल. रुपाली बाईसाहेब विरोचक आहेत. देवी आई आणि विरोचकामध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा ऐन वेळेला अद्वैत साहेबांनी म्हणजेच विरोचकाच्या सेवकाने देवी आईला मदत केली होती. आणि म्हणूनच विरोचकाला त्याच्या सेवकाचा सूड घ्यायचा आहे. रुपाली बाईसाहेबांना अद्वैत साहेबांचा सूड घ्यायचा आहे. रुपाली बाईसाहेब विरोचक. रुपाली बाईसाहेबांना अद्वैत साहेबांचा सूड घ्यायचा आहे. आई नका घाबरू. नाग नाही आता. मी रुपाली. नाही, मी बघते ताप वगैरे आलाय का. ताप भरतो ना घाबरून, म्हणून बघत होते. डोकं चेपून देऊ का? थांबा, मी पाय चेपून देते, बरं वाटेल तुम्हाला. आई नाही नको. आई काय होतंय? काय काय झालंय? घाबरताय का अशा? मीच आहे रुपाली. घाबरू नका. आणि तुम्हाला रात्री पण भीती वाटली ना तर मला सांगा, मी येईन तुमच्या बाजूला झोपायला. नाही नको नको, मी झोपेन एकटी. आजी
काय झालं, तुम्ही जाग्या का आहात? नाही, मला जाग आली, आता झोपते. बरं. झोपा, त्यांना आराम करू दे ग, घाबरल्यात त्या. झोपा. हो. अगं नको डिस्टर्ब करूस त्यांना, मी येते थोडा वेळ. हां, जा तू पण, आराम करू दे त्यांना. आजी, काय झालं? काय झालं? काय केलं का त्यांनी? काय झालं? मला फार भीती वाटली तिची. ती फक्त बघायला आली होती. आजी, मी तुम्हाला काय म्हणाले होते? भली भाईसाहेबांना अजिबात कळता कामा नाही की मी तुम्हाला सगळं सांगून टाकलंय. हे असं त्यांच्यासमोर घाबरून नाही चालणार, त्यांना सगळं कळेल. अस्तिका गेली काय? ती गेली. तू का जाऊ दिलंच नाही तर तिला? अगं ती नाग इथे आहे ना, तोपर्यंत ती असलेली बरे ग. ती नसताना जर नाग आला तर आपण काय करणार आहोत? नाही, ती एक पावडर देऊन गेली आहे, ती आम्ही पूर्ण घराभोवती टाकली आहे. ती म्हणाली त्या पावडरमुळे ना नाग येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. नाही, ते काही असलं ना तरी अस्तिका इथे असणं गरजेचं आहे ग. ती घरात असली ना तर आपण सुरक्षित राहू. आपण अस्तिकाला आपल्याच घरात राहायला सांगूया का? म्हणजे काही दिवस तरी ग. हो. मला खूप भीती वाटते. काय चाललंय आपल्या घरात? कधी होणार सगळं व्यवस्थित? नका काळजी करू, ते नाही आहे.